महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सातत्याने बंद पडत असून प्रवाशांचे हाल सुरूच आहेत। अमरावती परतवाडा मार्गावर शिवशाही बस बंद पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। नवीन बसेस कधी उपलब्ध होतील, नागरिकांना दिलासा कधी मिळेल? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचं करायचं तरी काय? स्थिती अशी झालेली आहे, आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शिवशाही बंद पडलेली आहे आणि शिवशाही ही अमरावती परतवाडा मार्गाच्या मध्यभागी बंद पडल्यानंतर यातील प्रवासी जे आहे ते दुसऱ्या गाडीमध्ये स्थानांतरित करण्यात आलेले आहे। आज राज्य परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची दररोज ज्या प्रकारे राज्य शासनाला जो फायदा होतो आणि आजही ज्या गाड्या चालल्या आहे, आपण बघत असणार भंगार स्थितीमध्ये गाड्या आहेत आणि त्या गाड्या मध्यभागी मध्य ठिकाणी असणाऱ्या शिवशाही काल रात्री याच ठिकाणी देवकीनंदन रेस्टॉरंट यांच्यासमोर शिवशाही बंद पडली होती आणि आजसुद्धा याच ठिकाणी शिवशाही गाड्या बंद झाल्या आहेत। या गाड्यांमुळे अमरावती परतवाडा रोडवर ट्रॅफिक जे आहे ते जाम होत आहे। लोकांनी जायचं तरी कुठे आणि राज्य शासन कुठेतरी उदासीन आहे। राज्य शासनाला राज्य परिवहन महामंडळ याचं दररोज पैसा पाहिजे, परंतु यात्रेकरूंना ज्या प्रकारच्या सुविधा हव्या आहेत त्या सुविधा अद्यापही मिळत नाही। यामुळे करणारे यात्रेकरू यांना ज्या प्रकारचा प्रवास करताना त्रास भोगावा लागत आहे। यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊल उचलायला हवं। सामान्य जनतेला एकीकडे आपण आमिष दाखवता की आपल्याला 50% यामध्ये महिलांना 50% सूट भेटत आहे, दुसरीकडे योजना बंद करतात। जे तीर्थ करण्यासाठी जाणारे वृद्ध नागरिक आहेत त्यांच्या योजना बंद करत आहे, दुसरीकडे आपल्या गाड्यांची स्थिती हे आहे। राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाकडे लक्ष देणं बंद केलं का, हा प्रश्न निर्माण होत आहे। कुठेतरी राज्य परिवहन महामंडळ ज्यांच्याकडून रोज पैसा कमवून देणारी ही लालपरी, परंतु या लालपरीकडे लक्ष देणारं कोणीच नाही आहे। लालपरीचे पैसे पाहिजे, पण लालपऱ्या या नवीन कुठेतरी उतरणार का अमरावती जिल्ह्यामध्ये, हा प्रश्न अमरावती जिल्ह्याचे नागरिक विचारत आहे। एसटी महामंडळाच्या भंगार बसेस आणि वारंवार बिघडायच्या घटना थांबणार आहेत का? प्रवाशांना योग्य सेवा कधी मिळणार? प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे हीच नागरिकांची मागणी आहे।